ग्रेस आणि तिची मुले ॲन आणि निकोलस यांना त्यांच्या घरात विचित्र अनुभव येऊ लागतात. घरात कोणीतरी असल्याची जाणीव त्यांना सतत होऊ लागते. 2001 साली प्रदर्शित झालेल्या द अदर्स या हॉलिवूड हॉरर चित्रपटात पुढे घडत जाणाऱ्या गोष्टी फार रोमांचकारी आहेत. चला तर मग सुरुवात करूयात गोष्टीला. चित्रपट सुरू होतो आणि आपल्याला दिसते की 1945 चे वर्ष आहे. सकाळची वेळ आहे. एका हवेलीत ग्रेस झोपलेली असते. ती अचानक झोपेतून जोरात ओरडून जागी होते. ती खूप घाबरलेली असते. नंतर मिस्टर टटल, मिसेस मिल्स आणि लिडिया नावाची एक मुलगी त्या हवेलीकडे येताना आपल्याला दिसतात. लिडिया मुकी असते. मिल्स बोलत असते, मिस्टर सेन्सन पण काय माणूस होता. देव जाणे काय झाले असेल त्याच्याबरोबर. तेव्हा टटल बोलतो की त्याचा पण बाकीच्यांसारखाच मृत्यू झाला असेल. ते तिघे हवेलीजवळ आल्यावर बेल वाजवतात. तेव्हा ग्रेस दरवाजा उघडते. मिल्स तिला काही सांगणार एवढ्यात ग्रेसला आपण नोकरांसाठी पेपरमध्ये जाहिरात दिल्याचे लक्षात येऊन ती त्या तिघांना आत घेते. त्या हवेलीत काम करणारा नोकर आठवड्यापूर्वीच अचानक निघून गेलेला असतो. पगार घेण्यासाठी सुद्धा तो पुन्हा त्या हवेलीत आलेला नसतो. त्यामुळे ग्रेसने पेपरमध्ये मेहनती आणि प्रामाणिक नोकर पाहिजेत अशी जाहिरात दिलेली असते. ग्रेस त्या तिघांना सगळे काम समजावते. टटलला बागकाम करण्याचे काम, लिडियाला इस्त्री आणि वरची कामे, मिल्सला जेवण बनवण्याचे आणि तिच्या 2 मुलांना सांभाळण्याचे काम ती देते. ग्रेसला ॲन नावाची एक मोठी मुलगी आणि निकोलस नावाचा एक छोटा मुलगा असतो. तिचा नवरा चार्ल्स 1.5 वर्षापूर्वीच युद्धावर गेलेला असतो. पण युद्ध संपल्यावरही तो घरी आलेला नसतो व त्याचे काय झाले, तो आता कुठे आहे याबद्दल तिला काहीच कळलेले सुद्धा नसते. ग्रेसच्या 2 मुलांना एक वेगळाच आजार होता. त्या दोघांनाही प्रकाश आणि उन्हाची ॲलर्जी होती. ते फोटो सेन्सिटिव्ह होते. ते दिव्याच्या प्रकाशापेक्षा जास्त प्रकाश सहन करू शकत नव्हते. जर ते प्रकाशात आले तर त्यांचे अंग लाल होऊ लागायचे. त्यांच्या शरीरावर जखमा होऊ लागायच्या आणि थोड्या वेळाने त्यांना गुदमरायला सुद्धा सुरू व्हायचे आणि हे त्यांच्या जीवासाठी अत्यंत धोक्याचे होते. त्यामुळे ग्रेस 24 तास ते ज्या पण खोलीत असतील त्याचे सगळे पडदे लावून घ्यायची. त्या हवेलीत साधारण 50 दरवाजे होते, पण त्यात सुद्धा हाच नियम होता की एक दरवाजा लॉक केल्याशिवाय दुसरा दरवाजा उघडायचा नाही. हे सगळे नियम ती त्या 3 नोकरांना पण समजावून ते कटाक्षाने पाळायला सांगते. ती चाव्यांचा एक जुडगा मिल्सला सुद्धा देते आणि तिघांना उद्देशून बोलते की या हवेलीत काम करणे एवढे सोपे नाहीये. एके दिवशी मिल्स मुलांना नाश्ता देत असताना ॲन तिला विचारते की इथे आधी काम करत होते ते पुन्हा कधी येणार. मिल्स म्हणते ते आता पुन्हा कधीच येणार नाहीत. ॲन विचारते, तुम्ही तर आम्हाला सोडून जाणार नाही ना. यावर मिल्स नाही म्हणते. ॲन म्हणते, या आधीचे पण सगळे असेच म्हणायचे, पण सगळे आम्हाला सोडून गेले. ॲन बोलता बोलता बोलून जाते की त्या दिवशी एक दुर्घटना घडली होती. निकोलस रागाने तिच्याकडे बघत बोलतो, काही झाले नव्हते. ॲन पुन्हा पुन्हा बोलत राहते की त्या दिवशी दुर्घटना घडली होती आणि निकोलस तिला रागाने बोलत राहतो की काही झाले नव्हते. मिल्स ॲनला विचारते की काय झाले होते त्या दिवशी. ॲन बोलते की तिच्या आईला वेड लागले होते. हे ऐकून निकोलस तिला पुन्हा बोलू लागतो की असे काही झाले नव्हते. इतक्यात ग्रेस तिथे येते आणि मुलांना रागावून शांतपणे नाश्ता करण्यास सांगते आणि मिल्सला काही विचारण्यासाठी बाहेर घेऊन जाते. ग्रेस मिल्सला विचारते की मी जाहिरात देण्यासाठी जे पत्र पाठवले होते ते अजूनही पोस्टमन न आल्याने पेटीतच होते. मग जर ती जाहिरात पेपरमध्ये छापूनच आली नाही तर तुम्ही तिघे इथे कसे आलात. यावर हसून मिल्स म्हणते की त्या दिवशी तुम्ही दरवाजा उघडल्यावर मी तुम्हाला तेच सांगत होते, पण तुम्ही मला काहीच बोलू दिले नाही. मिल्स म्हणते की अगदी योग्य वेळी आम्ही इथे आलो आहोत. खरे तर खूप वर्षांपूर्वी आम्ही या हवेलीत कामाला होतो. खूप छान दिवस होते ते. मिल्स म्हणते की जर काही बदल केला नसेल तर आम्हाला या घरातल्या कोपऱ्याची माहिती आहे. हे ऐकून ग्रेसला बरे वाटते. ती म्हणते या घरात फक्त प्रकाशाचीच जागा बदलली जाते, बाकी इथे काहीच बदललेले नाहीये. मग ग्रेस त्या रूमचे पडदे लावून बोलते, खरे तर असे जगणे खूप अवघड आहे, यापेक्षा मृत्यू बरा. ती म्हणते माझी मुले कधी कधी खूप विचित्र गोष्टी बोलू लागतात, तर तू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. मिल्स ग्रेसला हो बोलते आणि पुन्हा मुले नाश्ता करत असतात तिथे किचन मध्ये येते. ॲन तिला बघून पुन्हा बोलते की त्या दिवशी दुर्घटना घडली होती. मिल्स तिच्याकडे बघतच राहते. आता आपण बघतो की ग्रेस एका खोलीत बसून ॲन आणि निकोलसचा अभ्यास घेत होती. तेव्हा तिच्या लक्षात येते की त्या दोघांनाही खोटे बोलणे आणि देवाला न मानणे यात काहीच चुकीचे वाटत नाहीये. तेव्हा ती त्या दोघांना समजावते की खोटे बोलणे चुकीचे आहे आणि लहान मुले खोटे बोलली तर मृत्यूनंतर त्यांना लहान मुलांच्या तुरुंगात ठेवले जाते. त्या दोघांचा एकत्र अभ्यास होणार नाही हे लक्षात येऊन
ग्रेस त्यांना वेगवेगळ्या खोलीत अभ्यासाला बसायला सांगते, पण ते दोघेही मुले म्हणतात की त्यांना एकटे बसायला भीती वाटते. निकोलस म्हणतो, जर भूत आला तर? ग्रेस त्याला विचारते की ॲन तुला पुन्हा भूताच्या गोष्टी सांगू लागली आहे का? यावर ॲन रागावते आणि म्हणते, मी याला काही सांगत नाही. ग्रेस मिल्सला बाहेरच्या खोल्यांचे, जिथून ॲन जाणार असते, ते सगळे पडदे बंद करायला लावते आणि ॲनला म्युझिक रूम मध्ये अभ्यासाला जायला सांगते. नंतर निकोलसला समजावते आणि त्याला भीती वाटू नये म्हणून त्याची रोजरी हातात ठेवायला सांगून ती तिथून जाते. दोन्ही मुले अभ्यास करू लागतात. आता आपण बघतो की टर्टल बागेची साफसफाई करत आहे आणि हॉलमध्ये ग्रेस मिल्सला लिडियाबद्दल विचारत आहे की ती पहिल्यापासूनच मुकी आहे का? यावर नाही असे तुटकपणे उत्तर देऊन मिल्स म्हणते की माझे इथले काम झाले आहे, तर मी आता टर्टलला माझी काही मदत हवी आहे का ते बागेत जाऊन बघते. असे बोलून ती तिथून निघून जाते. आता ग्रेस हॉलमध्ये एकटीच असते आणि एवढ्यात तिला लहान मुलाचा रडण्याचा आवाज येऊ लागतो. ती पटकन निकोलसच्या खोलीकडे धावते. दरवाजाचे कुलूप उघडून आत जाते तर तिला निकोलस शांतपणे अभ्यास करताना दिसतो. ती त्याला रडण्याबद्दल विचारते तर तो म्हणतो की तो रडत नव्हता, तो तर अभ्यास करत होता. मग ती पटकन ॲनला बघायला जाते तर ॲन सुद्धा अभ्यास करत असते. तिला समजत नाही, जर दोन्ही मुले रडत नव्हती तर रडत कोण होते? तिला वाटते की ॲनच रडत होती, पण आता ती खोटे बोलत आहे. ती ॲनला याबद्दल विचारते तेव्हा ॲन म्हणते तो मुलगा रडत होता. ग्रेस विचारते कोण मुलगा? ॲन म्हणते विक्टर. वैतागून ग्रेस विचारते कोण विक्टर? ॲन म्हणते तो थोड्या वेळापूर्वी इथे आला होता आणि मला म्हणत होता की तुम्हाला हे घर सोडावे लागेल. यावर ग्रेस चिडते, म्हणते की खरे सांग, तू का रडत होती? ॲन पुन्हा सांगते की ती नाही तर विक्टर रडत होता. मग ग्रेस विचारते की विक्टर का रडत होता? ॲन सांगते की त्याला या घरात राहायचे नाहीये, पण जबरदस्ती राहावे लागते म्हणून तो रडत होता. मग ॲन सांगते की त्याच्या बाबांना पियानो वाजवायला खूप आवडतो, पण मी विक्टरला सांगितले आहे की आपल्या घरात पियानोला हात लावायला बंदी आहे. ग्रेस विचारते तू त्याच्या बाबांशी पण बोलली आहेस का? ॲन म्हणते नाही, फक्त विक्टरशी बोलणे झाले आहे. त्याचे बाबा कुठे आहेत असे विचारल्यावर बाहेर हॉलमध्येच आहेत असे ॲन सांगते. यावर ग्रेस चिडून म्हणते की हॉलमध्ये कोणीही नाहीये, मी आता तिथूनच आले आहे. ॲन म्हणते मग कदाचित ते वरती गेले असतील. आता ग्रेस संतापते आणि ॲनला बोलते की जर सगळे दरवाजे लॉक आहेत तर तो मुलगा आत येईलच कसा? असे विचारून ती दरवाजाकडे बघते तर तिला एक दरवाजा उघडा दिसतो. हे बघून ग्रेस घाबरते आणि ती लगेच मिल्स आणि लिडियाला बोलावून एवढे सांगून सुद्धा दरवाजा कसा उघडा राहिला हे विचारते आणि म्हणते अशा निष्काळजीपणामुळे माझ्या मुलांचा जीव जाऊ शकतो. तेव्हा मिल्स सांगते की लिडियाकडे तर कुठल्याच खोलीच्या चाव्या नाहीयेत आणि मी सुद्धा मगाशी तुमच्या समोरच टर्टलला मदत करण्यासाठी बागेत गेले होते, त्यामुळे आमच्याकडून दरवाजा उघडा राहिला नाहीये. यावर ग्रेस चिडते आणि म्हणते की मग काय मी दरवाजा उघडा ठेवला? आता आपण बघतो की ॲन आणि निकोलस जेवत आहेत. निकोलस ॲनला विचारतो की खरेच तू विक्टरला पाहिले आहेस का? ॲन हो म्हणते. निकोलस विचारतो की विक्टर भूत आहे का? यावर ॲन म्हणते की मी तुला किती वेळा सांगितले आहे की भूत असे नसतात, ते अंगावर पांढरी चादर घेऊन फिरत असतात. विक्टर तसा नाहीये. निकोलस ॲनने विक्टरला पाहिले आहे यावर विश्वास ठेवायला तयार नसतो. आता रात्र झालेली असते. मुलांच्या खोलीत आपण बघतो की निकोलस झोपला आहे आणि ॲन त्याला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. निकोलस थोडा जागा होतो. ॲन म्हणते की विक्टर रात्रभर खिडक्यांचे पडदे उघडत आहे आणि बंद करत आहे. तो माझे ऐकत नाहीये, तर तू त्याला समजाव की पडदे उघडू नकोस म्हणून. तो तिथे पडद्यांच्या मागे लपला आहे. हे ऐकून निकोलस घाबरतो आणि म्हणतो तो असे काही करणार नाही आणि घट्ट डोळे मिटून पडून राहतो. ॲन त्याला घाबरट म्हणते आणि ती स्वतः उघडलेले पडदे बंद करायला जाते. ती पडदे बंद करते आणि लगेचच पुन्हा पडदे उघडले जातात आणि तिला जोरात कोणीतरी धक्का मारल्यासारखे ती तोल जाऊन पडते. मग ती उठून पुन्हा निकोलसकडे येते आणि त्याला म्हणते की विक्टर तिचे काही ऐकत नाहीये, तर तू त्याला समजाव. निकोलस दुसरीकडे तोंड करून झोपलेला असतो. एवढ्यात एका मुलाचा आवाज येतो. तो बोलत असतो की या बेडवरून तुम्ही खाली उतरा, हा आमचा बेड आहे. ॲन म्हणते नाही उतरणार, हा आमचा बेड आहे. हे सगळे ऐकून निकोलस अजूनच घाबरतो आणि ॲनला म्हणतो हे असे वेगवेगळे आवाज काढायचे बंद कर, नाहीतर मी आईला तुझे नाव सांगीन. ॲन त्याला सांगते की हा तिचा आवाज नाहीये तर विक्टरच बोलतोय. ॲन पुन्हा विक्टरला तिथून जायला सांगते. म्हणते जा, नाहीतर मी माझ्या आईला बोलवीन आणि मग ती तुला या घरातून हाकलेल. यावर पुन्हा मुलाचा आवाज येतो. तो म्हणतो की तू पण माझ्या आई वडिलांना ओळखत नाहीस. घाबरलेला निकोलस ॲनला म्हणतो की प्लीज मला अजून घाबरवू नकोस, नाहीतर मी खरेच आईला तुझे नाव सांगेन. ॲन आता विक्टरला म्हणते की तू निकोलसला हात लाव
म्हणजे मग त्याला पटेल की मी खरेच बोलतेय. नंतर आपण बघतो की एक हात निकोलसच्या गालाला स्पर्श करतो, ज्यामुळे घाबरून निकोलस जोर जोरात रडून आईला बोलावू लागतो. त्याचा आवाज ऐकून ग्रेस आणि मिल्स धावत त्यांच्या खोलीत येतात. निकोलस आईला सांगतो की ॲन त्याला घाबरवत आहे. आई संतापून ॲनला म्हणते की मी आता वैतागले आहे तुझ्या वागण्यामुळे. ॲन तिला सांगते की तिने काहीच केले नाहीये, पण ग्रेस ऐकत नाही. खोलीत विक्टर आहे असे खोटे बोलून निकोलसला घाबरवल्याबद्दल ती ॲनला देवाची माफी मागायला सांगते. ॲन म्हणते मी खोटं बोलत नाहीये, मी चूक केली नाहीये, तर मी माफी सुद्धा मागणार नाही. आता जोपर्यंत ॲन देवाची माफी मागत नाही तोपर्यंत ग्रेस ॲनला न थांबता वाचन करण्याची शिक्षा देते. ॲन शिक्षा भोगत असते त्याला आता 3 दिवस झालेले असतात. ॲन आता जिन्यावर बसून वाचन करत असते आणि ग्रेस एका खोलीत बसून भरतकाम करत असते. मिल्स ग्रेसला चहा देण्यासाठी तिथे येते. तेव्हा मिल्स तिला विचारते की ही शिक्षा अजून किती दिवस चालणार. ग्रेस बोलते जोपर्यंत ॲन तिचा हट्ट सोडत नाही तोपर्यंत. आणि आता तसेही तिचे बायबल वाचण्याचे वय झाले आहे. आता ती फादर घरी येण्याचीच वाट बघत आहे, कारण फादरना माहिती आहे की मुले बाहेर जाऊ शकत नाहीत. मिल्स म्हणते की फादर म्हणत होते की ते लवकरात लवकर इथे येणार आहेत म्हणून. त्यानंतर ग्रेस मिल्सला सांगते की लिडियाला सुद्धा जरा समजाव. ती सतत वरच्या मजल्यावर इथून तिथे नुसती धावत असते. तिच्या त्या नाचण्याच्या आवाजामुळे माझे डोके खूप दुखते. मी लिडियाला समजावेन असे बोलून मिल्स तिथून निघून जाते. आता थोड्या वेळाने ग्रेसला पुन्हा वरच्या मजल्यावरून इकडून तिकडे धावत गेल्याचा आणि काहीतरी पडल्याचा आवाज येऊ लागतो. ती वैतागते. आता लिडियाची खबर घेण्यासाठी म्हणून ती उठते आणि ती वरती जाणार. एवढ्यात तिला खिडकीच्या बाहेर लिडिया आणि मिल्स एकमेकांशी काहीतरी बोलताना दिसतात. तिच्या लक्षात येते की लिडिया तर बाहेर आहे, मग वर कोण आहे. ती वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिन्यापाशी येते. जिन्यावर ॲन वाचत बसलेली असते. ती ॲनला विचारते की तिने काही आवाज ऐकला का. एवढ्यात पुन्हा एकदा वरच्या खोलीचा दरवाजा उघडल्याचा आवाज येतो. ग्रेस घाबरते. ती ॲनला पुन्हा विचारते की हा आवाज कसला आहे आणि कुठून येतोय. ग्रेस तिच्यावर विश्वास ठेवत नसल्याने ॲन सुरुवातीला काही सांगायला तयार होत नसते, पण ग्रेस तिला विश्वासात घेऊन खरे काय आहे ते सांगायला सांगते. तेव्हा ॲन सांगते की वरच्या मजल्यावरच्या अडगळीच्या खोलीत कोणीतरी आहे.